टेबल्या प्रेझेंट सर. चिंकी प्रेझेंट सर. पिंकी प्रेझेंट सर. बिचक्या हाजीर सर. वायल्या प्रेझेंट सर. बारक्या प्रेझेंट सर. भोऱ्या प्रेझेंट सर. महेंद्रा प्रेझेंट सर. बबल्या प्रेझेंट सर. निल्या प्रेझेंट सर. सोन्या अंचत्या कुठे गेले कुठे दोघं आले नाही काय? कुठे गेला वर्गाचा कॅप्टन? कुठे गेला? का रे भोऱ्या आलते का नाही आले ते? काय याच्यात आहे? सर आलेच नाही ते. आलेच नाही. कालच आलते ते आणि मग चालले गेले तुमच्या देखता. मी आय येऊ सर? आले आले वाटते. या अंदर या. एवढा उशीर कसा काय झाला रे तुम्हाला? तुम्ही काल म्हणे ना का टायमाच्या अगोदर येतो, मग आता काहून एवढा उशीर कसा काय? आम्ही घरून सकाळी 10 वाजताच निघालो. मग आपल्या शाळेतला एक पोरग चक्कर येऊन पडलं रस्त्यानं, तर त्याला मग आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो. त्याच्यानं उशीर झाला. बरं बरं चांगलं काम केलं म्हणून तुम्हाला बसू देऊ राहिलो आज. चला बसा बसा लवकर. तुम्हाला माहित आहे ना दोघाले कोणता विषय शिकवता तुम्ही? इतिहास शिकवता सर तुम्ही, माहित आहे ना आम्हाला. तर तुम्हाला काल शिकवण्यात आलंच आहे का कशा प्रकारे भारत स्वतंत्र झाला 1947 मध्ये. हा तर येथून आपलं पुस्तक झालं आता खतम शिकवणं. सगळ्याच मास्तर रोगायचं आता शिकवणं खतम झालं. आता तुम्हाला त्याचे प्रॅक्टिकल आहे. ते प्रॅक्टिकल सगळं लिहून आणणं आहे. तुमचे उद्यापासून पेपर आहे हे तुम्हाला सांगायचं राहिलं. तुमचे 10वीचे पेपर चालू राहिले बोर्डाचे उद्यापासून. लगे सर उद्यापासून पेपर आहे? हे कसं काय अचानकच? तुम्ही तर म्हणे 8 दिवस लागते म्हणे पेपराले. 8 दिवसानंतर आहे म्हणे. तू होय बरं रे सोमवार, जरा मला मागं जाऊ दे. तुले लेका पहिलेच म्हटलं होतं चेत्या का पुस्तकं घ्यायला पुरत नाही. हा डायरेक्ट गायडा घे. पाय बरं आता वांद्यात काम नाही आलं काय? 8 दिवसासाठी पुस्तकं विकत घेतले ते. आता आधी गाईड आणा लागते कॉप्या करायसाठी. तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक सगळ्याले. पेपर चांगला लिहा. हा सगळेजण आपापला अभ्यास करा. तोपर्यंत मी येतो मुख्याध्यापक सराच्या ऑफिसमधून. तू रे कॅप्टन भुऱ्या, जो कोणी बोललो वर्गात त्याचं नाव लिहू जो. ठीक आहे सर. तू कधी कॅप्टन बनला रे? हा कॅप्टन कधी बनला तू अचानकच? मी तर कॅप्टन तर किती दिवसाचा आहे. तू आता आला म्हणून काय? ए बोलू नका आपापसात. चला अभ्यास करा मी येतो बात. चल उठ उठ लवकर आमच्या बेंचून उठ. तू रे तूही उठ लवकर उठ. इथं बसायच नाही. हा बेंच आमचा होय. हे पाहून घे ना सोन्याचे त्या लिहिला याच्यावर. लवकर लवकर समोरच्या बेंचवर वा. तुम्हाला सांगू राहिलो चांगल्यानं. सरले सांगून देईन मी काय हे आम्हाला भांडून राहिले म्हणून आमच्यासोबत. आम्हाला बेंचवर बसून देऊ राहिले म्हणून. उठ लवकर लवकर उठ म्हटलं ना तुले. उठत का नाही उठत? ते ऐकून होते ते करून घे. नाही उठत म्हणजे नाही उठत. तू आत्ता झाला. आम्ही किती दिवसापासून बसू राहिलो या बेंचवर. हो ना किती गागरला होता तो. पुरा म्हटलं आम्ही साफसफाई केला तर मग उठत का नाही उठत फक्त एवढं सांगतो. आता नाही देतो आता त्याली बत्ती देतो. अरे उठून जा रे भुऱ्या सोमरा बस. त्याचा बेंचवर तो आम्हीच तर बसत नाही. हा का भांडणं करत बसताय त्याच्यासोबत? बदमाश पोट्टे आहे ते दोघं बी. थांबा तुम्ही. सरले येऊ द्या नाव सांगतो का तुम्ही दोघं बोलले बी आणि मला मारलं बी म्हणून. थांबा तुम्ही सांगतो पण लवकर उठ पहिले. आता तू इथून लवकर उठ. आता तुले चांगल्यानं सांगू राहिलो. याच्यानंतर या बेंचवर बसायचं नाही. तो घागरा खात बसे का अधिक काही करे. चांगल्यानं सांगू राहिलो तुले, नाही तर आता मार खाशील. थांबणं तर तुमचं नाव सांगतो सरले. हा धवसा देऊ राहिले म्हणून थांबा तुम्ही. सांग ना सरले सांग ना तू सांग. काय सांगतं का आम्ही बोललो आणि तुला धवसा दिला म्हणून? माहित आहे सरले आम्ही कसं आहे तर. जा सांगून दे. सोन्या चल बाहेर. जेवायची सुट्टी झाली त्याले. खिचडी खाऊन घेऊ गरम गरम. चल बाहेर चल. तुम्ही जर कुठं गेले तर मी सरले सांगून देईन का तुम्ही बाहेर गेले होते म्हणून. चुप ना बे. काय लवराला कॅप्टनच बनला ना तू? मास्तर बनला का वर्गाचा? जास्ती हुशारपणा नको करत जाऊ. जांभळा फोडून टाकीन त्याला. चल चेत्या बाहेर चल. जरा जास्तच करू राहिला ना हे. तू कॅप्टन काय बनला? हा कसा बनला तू कॅप्टन? पहिले आल्याबरोबर सरले सांगतो आता यायचे कारनामे. सरले येऊ तर दे. नाही सांगन यायचं ना मग म्हणजो तू. खिचडीचा वास येऊ राहिला का सोन्या? असं वाटतं कधी खातो कधी नाही. मग तोंडाला भलं पान सुटू राहिलं. चल लवकर चल. अरे चेते हे तर आपले सोमेश्वर आप्पा होय. अरे एक नंबर काम जमलं आपलं तर आता. सोमेश्वर आप्पा हो सोमेश्वर आप्पा. अरे बापरे लय दिवसाबाद उगायले रे. या या इकडे. अरे खिचडी खाली या. या जराशी वाटू लागा मग खिचडी खा. या इकडे या लवकर. त्याच्यासाठी तर आलोच आम्ही. चल चल बरं. मास्तर याच्या अगोदर वर्गात नी आपल्याला खिचडी खाऊन जाणं आहे म्हटलं वर्गात. कुठं गेलते कुठं इतक्या दिवसाचे? जाच लागते. हा आलो आहे तर जाच लागते ना कुठं ना कुठं. त्याच्याशिवाय जमन का? काय म्हणते बाकी तुमचं इथं चालू आहे वाटते नाही? आता जिंदगीच आपली इथं चालली. घ्या जरासा वाटू लागा आणि मग उरले थोडेसे खाऊन घ्या. मी येतो जरा तिकडून चक्कर मारून. काय हालचाल आहे तर तिकडे वाटणं चालू आहे ना म्हणून. कसं आहे फक्त लवकर ये जा. आम्ही वर्ग सोडून आलेलो आहे. आम्हाला जाणार लवकर. 2 मिनिटात येतो फक्त. अरे पाहिजे रे बरोबर लक्ष ठेव जा. राव ना कधी येते रे पाहिजे सोमेश्वर. थोडीशी कच उरली घे पहिले आपण खाऊन नंतर पाहू काय आहे ते. हा चल बस खाले बस. खरड घेतो म्हटलं चेत्या. खरड एक नंबर लागते ते खाले. अरे झाली का रे खिचडी? हा एवढी उरली आहे. आम्ही खाऊन घेतो एवढी. खरड खाऊन घेतो आणि नेऊन ठेवतो तिकडे. हा काका
गंज जसा होता तसा तिथं नेऊन ठेवचा जेवाले, ठीक आहे? खाऊन घ्या जेवढी पाहिजे तेवढी. हे मास्तर लोक याच्या पहिले रप खाऊन घ्या आणि लवकर मोकळे होऊन जा, नाही तर मग ते कसे मला बोलते हे जरा सोनिया रप चालू दे, कसं आहे गरम गरम आहे, पटापटा चालली जाते. मग लवकर वर्गात जाणं आपल्याला. लवकर हा गंज ठेवून देऊ आणि वर्गात चल लवकर मास्तर याच्या पहिले, नाही झालं मग आपलं काम भारी. अरे मास्तर काय याचे राहिले असन काय, आले असन ते. हा गंज काय उचलू नको, चल लवकर पहिले वर्गात चल. उद्यापासून खिचडीच नाही देन ते सोमेश्वर आप्पा. पहिले हा गंज धुवायला टाका लागेल आपल्याला. चल लवकर, 2 मिनिटाचं काम आहे. सरले येऊ तर दे, नाही सांगून यायचं ना मग म्हणजो तू. पिंकी सर आले होते काय? नाही सर याचेच तर आहे. चला जमलं, आपलं काम जमलं रे बा. पण मी तुमचं नाव सांगतो ना सरले, थांबा ना तुम्ही. हा मस्त तुम्ही चालू प्लेट मध्ये बाहेर चालले, खिचडी खाऊन येऊ राहिले, सगळं सांगतो सरले. दिवस भरले का त्याले? चुपचाप राह, फालतू कामं करू नको. धवसा देऊ राहिले का तुम्ही मला? थांब ना तुम्ही. मी तुम्हाला जे पेपरात येते ते प्रश्नाचे उत्तर IMP लिहून देतो. हा ते याची शक्यता आहे, समजले ना? आणि सांग कोण बोललं रे आणि कोणा काय ढिंगा मस्त्या केला, सांग आता तू, सांग रे बुऱ्या. सोन्या चेत्या सर चालू प्लेट मध्ये बाहेर गेले खिचडी खाले. हा हे दोघं जण आणि हेच बडबड करू राहिले होते, यायचाच त्रास होता सगळ्यात जास्त. तुमच्या दोघाले आता आखरीची वॉर्निंग आहे. आणि आता जर ढिंगा मस्त्या केल्या आणि बोलले आणि असं काही केलं तर तुम्हाला पेपरात बसू देत नाही. तुमचे आई बाबा येऊ का कोणी येऊ, मग मुख्याध्यापक सरनं असं सांगितलं आता मला. सांगा आता काय करता. आणि मले सर ते महाराजा धवसा देऊ राहिले. तुम्ही जर त्याला हात बी लावला तर पाहून घे जा, पेपराले काय डायरेक्ट टी-शर्ट देऊन घरी पाठवीन. चला तुम्हाला मी IMP प्रश्नाचे उत्तर लिहून देतो. सगळेजण आपापले बुक काढा आणि चला लिहिणं चालू करा. बुक वह्या काढा आपापल्या. मी काहीतरी महत्वाचे प्रश्न उत्तर देतो तुम्हाला लिहून, ते पेपरात याची शक्यता आहे, ते तुम्ही पाठांतर करून ठेवता. काढा बुक काढा आपापले. संकल्पना स्पष्ट करा. याच्यासाठी प्रश्न येऊ शकते 5 मार्काचा. तर बहुपक्षण पद्धती असा प्रश्न येईल. तर बहुपक्ष पद्धती म्हणजे काय, त्याची संकल्पना कशी स्पष्ट करायची, त्याचं उत्तर द्या. नवीनच पक्ष निर्माण झाला हो सर हा. आजपर्यंत आम्ही हा पक्ष नाही ऐकला. काँग्रेस ऐकला, राष्ट्रवादी ऐकला, BJP ऐकला. हा कोणता पक्ष आहे नवीन आता? त्याच्यासाठी रोज शाळेत यावं लागते, तेव्हा माहित पडते, समजले? येता एक दिवस आणि मॅट करता का फालतूची मला इथं? चुपचाप लिहा, उत्तर लिहा त्याचं. अनेक राजकीय पक्ष. काय सर ऐकून येऊ राहिलं बरोबर, डबल सांगा. अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात. सर थोडे मोठ्यानं बोला, काहीच ऐकून येऊ राहिलं मागं. सगळ्याले ऐकू येऊ राहिलं आणि तुमच्या दोघांना कोणी ऐकू येऊ राहिलं रे? हा समोर येऊन बसा, ऐकून असं येऊ राहिलं तर समोर या इकडे असे. आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो. सर कोणाचा अधिक प्रमाणात राजकीय पक्ष असतो? आता बाहेर आहे हो, ऐकून येऊ राहिलं तर समोर बसा ना. त्या दादा वेळा थेच लावून राहिले, सगळ्याला ऐकू येऊ राहिलं आणि तुमच्या दोघांना ऐकून येऊ राहिलं का बरोबर? या पद्धतीला बहुपक्ष पद्धती असे म्हणतात. सर एकदा डबल सांगून द्या, पाहतो बरोबर काही राहिलं काय तर कसा लिहून घेतो मग. एकदा पूर्ण बरोबर सांगून द्या डबल. बहुपक्ष पद्धती कशाला म्हणतात? उत्तर आहे त्याचं, अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांच्या कमीत कमी प्रमाणात राजकीय प्रभाव असतो. या पद्धतीला बहुपक्ष पद्धती असे म्हणतात. सर आरामानं सांगा ना. आरामानं सांगितलं तर बरोबर चेक करते माणूस, काही राहिलं काय तर. हा तुम्ही लय स्पीडनं सांगू राहिला, आरामानं सांगा ना. आता तुम्हाला आखरीची वॉर्निंग आहे, चुपचाप जसं ऐकू येते तसं लिहा. आणि आता जर डबल विचारलं तुम्ही दोघांपैकी कोणा नव्हे तर सारखं वर्गाच्या बाहेर काढेल, समजले काय? चुपचाप म्हटलं जसं ऐकू येते ना तसं लिहा. मावर काय तुम्ही उपकार नाही करू राहिले, मला वाटू राहिलं म्हणून मी तुम्हाला सांगू राहिलो महत्वाचे प्रश्न, समजले काय? मला काही घेणं देणं नाही, तुम्ही पास होसा नापास होसा, तुमच्या दोघांसाठी नाही सांगू राहिलो मी. हे जे बाकीचे विद्यार्थी बसले आहे त्याला सांगू राहिलो. सगळ्याला बरोबर ऐकू येऊ राहिलं, तुमच्या दोघांना कोण नाही येऊ राहिलं? तुम्ही सांगा सर, आम्हाला बरोबर ऐकू येऊ राहिलं. त्याला समोर घेऊन घ्या, दोघायले बसाले. जा तुम्ही दोघं जा समोर. बोऱ्या जास्त हुशार नको बनू. हा तुला सांग नाही म्हटलं चांगल्यानं, नाही तर मग शाळा सुटली तू आहे ना आम्ही आहे. फालतूगिरी नको करू, चुपचाप राह, आपल्या कामाशी काम ठेव. प्रश्न क्रमांक 2 चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. हे येऊ शकते 5 मार्काले, याची शक्यता आहे, पाठांतर करून ठेवा. तर प्रश्न असा आहे, एखादा घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. सांगा याचं उत्तर काय आहे, चूक आहे की बरोबर आहे? सर याचं उत्तर आहे चूक. बरोबर. सांगा सर प्रश्न दुसरा सांगा. अरे याचं उत्तर चूक आहे, हे बरोबर आहे असं म्हणणं होतं माझं. तुम्ही काय उत्तर बरोबर लिहिलं काय? प्रश्नाचं उत्तर आहे चूक, त्याचं उत्तर सांगू राहिलो मी बरोबर आहे. अरे सर उत्तर सांगायचं चूक आहे का बरोबर आहे? तर तुम्ही काय म्हणून राहिले काही समजून नाही राहिलं. अरे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे चूक, त्यानं उत्तर बरोबर दिलं भुऱ्यानं, म्हणून म्हणून राहिलो का बरोबर आहे. मग लिहू काय, चूक लिहू की बरोबर लिहू याचं उत्तर हे सांगा. त्याचं उत्तर लिहा चूक, चूक उत्तर बरोबर आहे असं म्हणणं आहे. काय म्हणून राहिले रे बा, काही समजून नाही राहिलं. अरे सर याचं उत्तर सांग ना, चूक आहे का बरोबर आहे? तुम्ही हे काय सांगू राहिले, याचं उत्तर बरोबर आहे, याचं उत्तर बरोबर लिहिलं तर म्हणता चूक आहे, चूक लिहिलं तर म्हणता बरोबर आहे. तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर काय लिहिलं ते सांगा पहिले. तुम्ही दोघं सोडून, सोन्या आणि चेत्या सोडून सगळे जण सांगा याचं उत्तर काय लिहिलं.
याचं उत्तर लिहिलं सर. याचं उत्तर लिहिलं सर आम्ही चूक. बरोबर, सगळ्यांनी लिहिलं ना चूक. हो सर, आम्ही सगळ्यांना चूकच लिहिलं. तुम्हाला दोघांना समजून नाही राहिलं का मग याचं उत्तर काय आता? सगळ्या जणांना समजलं, तुम्हाला कोण नाही समजून राहिलं? हा? तुम्ही म्हणजे माझ्या डोकं मॅट करू राहिले का? मला पागल करू राहिले का तुम्ही? तुम्हाला सांगितलं ना याचं उत्तर चूक आहे, मग 10 वेळा हेच काय विचारू राहिले? याचं उत्तर चूक आहे ते बरोबर आहे असं सांगू राहिलो मी. सगळं समजून राहिलं, तुमच्या दोघांना कोण नाही समजून राहिलं? प्रश्न क्रमांक 2. न्यायालयात विविध विषयावरील निर्णयातून भारतीय राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. सांगायचं उत्तर चूक आहे की बरोबर आहे? सर याचं उत्तर बरोबर आहे. एकदम बरोबर. चला लिहा बरोबर. आता रिकाम्या जागा भरा. हे 5 मार्काला येऊ शकते. यातले काही महत्वाचे प्रश्न व त्याचे उत्तर हे मी टाळलेले आहे. याचा अभ्यास कर जा, हे येऊ शकते असं मला वाटते. चला प्रश्न घ्या. स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिसातील रिकामी जागा ह्या आदिवासी जमातीचे ब्रिटिशच्या विरोधात उठाव केला. कोणत्या काळात सर, कोणत्या काळात? स्वातंत्र्यपूर्व काळात काय केला सर? उठाव केला. का रे सोन्या, भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ ऐकला होता. हा स्वातंत्र्य पूर्व काळ कोणता आहे नवीनच आला आता? ए विचार ना सरले, मला काय विचारू आला? मला काय माहित आहे? मी तर त्या सोबतच येतो ना जातो ना शाळेत. त्याचं उत्तर सांगा काय आहे? अ कोळी, ब गोंड, ड भिल, ई रामोशी. सांगा काय आहे तर? सर याचं उत्तर आहे गोंड. स्वातंत्र्य पूर्व काळात ओडिसातील गोंड या आदिवासी जमातीने ब्रिटिशच्या विरोधात उठाव केला. टाळ्या होऊन जाऊ द्या. चेत्यानं उत्तर बरोबर दिलं आहे. बापरे चेत्या, लय अभ्यास झालेला दिसू राहिला त्याला. हा, मी झोपल्यावर अभ्यास केला वाटते त्या. मग अभ्यास केला म्हणून उत्तर दिलं ना एवढ्या धावशी ना. पाहिजो बा, जरा आजूबाजूला आलो पेपराले तो पेपर दाखवतो थोडासा. आता संदर्भात सांग का कसं काय स्वातंत्र्य पूर्व काळात ओडिसातील गोंड या आदिवासी जमातीचे ब्रिटिशच्या विरोधात उठाव केला. सांग. हे काही माहित नाही सर, हे अंदाजी सांगितलं ते बरोबर निघालं. काय मग काय अंदाजी डोळे मारशील काय? अंदाजी डोळे मारशील काय? हा? अबे अभ्यास करा, नाही तर एवढे विषय निघाले पुरं मतार पण चाललं जाईल पण निघत नाही तुमचे विषय. निघते सर, ह्या वर्षी काही टेन्शन घेऊ नका. ह्या वर्षी पूर्ण क्लिअर होऊन जाते. अरे हे तर दरवर्षीच ऐकतो मी. ह्या वर्षी निघून जाते, ह्या वर्षी निघून जाते. हा? तिथं बॉम्ब नाही पडत पेपरातनी. चला आखरीचा प्रश्न लिहून घ्या. याच्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट भेटेल. उद्यापासून तुमचे पेपर चालू. चला. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र रिकामी जागा यांनी सुरू केले. अ जेम्स ऑगस्ट हिक्की, ब सर जॉन मार्शल, ड अलम ह्यूम, क बाळशास्त्री जांभेकर. सर याचं उत्तर आहे पहिलं जेम्स बॉन्ड. जेम्स बॉन्ड ऑप्शन मध्येच नाही आहे. जेम्स बॉन्ड कुठून आणला त्या? अबे ते पिक्चर पाहिलं बंद करत जाय. त्याच्यातला जेम्स बॉन्ड नाही होया. जेम्स ऑगस्टन हिक्की हा होय तो. तेच ते सर, तेवढं ऍडजस्ट करून घ्या ना आता. पण होय तसं आहे ना, तेच होय ना उत्तर. अंदाजी टोले मारणं बंद करा दोघे जण, नाही तर ह्या वर्षी बसता नाही तर वर्गातनी सगळे जण समोर चालले तुम्ही तिथेच राहू राहिले थोडं डेस्क बेंच घेऊन. होऊन जाते सर, या वर्षी पुरं क्लिअरच होऊन जाते हिशोब. चांगला अभ्यास करा, पास व्हा. जर कोणी कॉप्या करताना भेटलं त्याला रस्टिकेट करण्यात येणार आहे, म्हणून हुशारीत राहा. धाड कधीही पडू शकते. इन्स्पेक्शन साठी कोणीही येऊ शकते आणि त्याला जर कॉप्या सापडल्या तर कसं मग तुम्ही तुमचं पात जा. मग तुम्हाला कोणीच वाचवू नाही शकन. समजले? चला बुक ठोका. हॉल तिकीट देतो तुम्हाला. उद्यापासून तुमचे पेपर आहे. ह्या वर्षी दोघं जण तुम्ही पास झाले पाहिजे. सगळे जण समोर चालले, तुम्ही तिथच्या तिथेच राहू राहिले. सोन्यांचे त्या तुमच्या दोघांनी म्हणून राहिलो. 2 मिनिटं शांत राहायचा. हॉल तिकीट घेऊन येतो तुमच्यासाठी. उद्यापासून तुमचे पेपर चालू होणार आहे. ह्या वेळेस पास व्हाच लागेल आपल्याला, त्याच्याशिवाय जमन नाही चेत्या. नाही तर घरचे नाही सोडत आणि मास्तर लोक नाही सोडत आपल्याला. अरे सोन्या, आपल्या हाती काय आहे रे? आपण फक्त मेहनत करू शकतो. आता अभ्यास काय कमी करू राहिलो का आपण? हे बी नसन करू राहिले, रात्रभर अभ्यास करू राहिलो. मग पण आता तिथं आपण जे पाठ करतो तेच नाही येत तर काय करणार आहे? आपण ज्याचा अभ्यास करतो ते येतच नाही ना, मग नापास नाही होईल तर काय? हा, हे सर लोक सगळे एकी केली आहे, त्याला आपल्याला पासच होऊन द्यायचं आहे. आपण ज्याचा अभ्यास करतो त्याचे प्रश्नाचे उत्तरच नाही येत, त्याच्यातनी प्रश्नच नाही येत, भल कोणतेच टाकून देते. मग कसं काय पास होणार आहे? यायचे पेपर अलग बनवते, आपले पेपर अलग बनवते. आपली छपाई अलग करते 2 पेपराची आणि बाकी जायची छपाई अलग करते पेपराची, म्हणून फरक पडते. आता आपण ज्याचा अभ्यास करू राहिलो हे प्रश्न यायला नाही पाहिजे काय? मला तसंच वाटू राहिलं, तरी ते विचार करू राहिलो काय सगळे जण पास होऊ राहिले ना आपण कोण नापास होऊ राहिलो? बरोबर आले का त्याला चेत्या? काहीतरी असंच होऊन राहिलं आपल्यासोबत, म्हणून होऊ राहिलं सगळं. इकडे 2 मिनिटं इकडे ये. कान आण त्याला इकडे, कानात सांगतो गोष्टी, नाही तर हे मग सगळे जण फैलून टाकन. उद्यापासून आपले पेपर, आपला अभ्यास काहीच नाही झालाय. आता आपल्याला करायला लागणार आहे कॉप्या. सारखं गायडा इकत घेऊन येऊ आपण आता, आणि त्याच्याबरोबर छोट्या छोट्या रिडक्शन मारू. बस तेच करावं लागणार आहे आपल्याला. त्याच्याशिवाय आपल्याशी पर्याय नाही आहे. आपला काय अभ्यास झाला आहे नाही? ठीक आहे ना, तसंच करावं लागेल ना, त्याच्याशिवाय पर्याय आहे का आपल्याला? हां,
आपला अभ्यास कुठं झालेला आहे आणि आपल्याला तर माहिती नाही आहे कोणता पेपर आहे आणि काय आहे तर ते तर आता टाइम टेबल आल्यावर माहीतच पडते. त्याचं काही टेन्शन घेऊ नको तू. फक्त आता कॉप्या कशा करावं लागते कुठं कुठं लपवा लागते ते पाय. त्याचा लोड नको घेऊ तू सोनिया. ते होते बरोबर. ठीक आहे, अभ्यास केल्याशिवाय आपल्याला पर्याय आहे नाही. अभ्यास कराच लागेल आपल्याला. वा वा, अभ्यास कराच लागते ना, त्याच्याशिवाय जमत असते काय? अभ्यास कराच लागते. सर आले रे सोनिया, तिकडे पाय. या वर्षी जर तुम्ही पास नाही झाले तर तुमचा डायरेक्ट बोर्डच लावतो मी शाळेले. का सगळ्यात जास्त नापास झालेले विद्यार्थी म्हणून सांगू राहिलो तुम्हाला दोघाला बी. सर, नापास व्हायचं एकच कारण आहे का आम्ही ज्याचा अभ्यास करतो ते प्रश्नच नाहीत पेपरात नाही, दुसरेच कोणते येते. मग काय नापास नाही होय? अबे तर तुम्ही कोणते करता? मराठीचा पेपर असला तर इंग्लिशचा अभ्यास करता आणि इंग्लिशचा पेपर असला तर मराठीचा अभ्यास करता. मग कशा का पास होसान तुम्ही? आता आहे बा, हा टाइम टेबल दिलाय, त्या हिशोबाने अभ्यास करा. जाऊ दे ना सर, माणसाच्या आयुष्यात आलं तर कोणते ना कोणते पेपर देणं चालूच राहील. मी काय म्हणून होतो, आता 10वीची परीक्षा आहे आपल्या शाळेत, तर इथं पाणी वाटाले पोरं लागन ना. हो, पोरं तर पाहिजे, पण तुम्ही इकडे पेपर देसान का पाणी वाटसान? अरे आम्ही नाही वाटत, पण पोरं आहे आमच्या इकडे पाहिजे असन तर. तुम्ही म्हणत असाल आम्ही घेतो हा ठेका. तुम्ही एक काम करा, मुख्याध्यापक सरले जाऊन भेटा. ते म्हणे हे मले का पोरं पाहिजे म्हणे पाणी वाटाले, तर तुम्ही जाता जाता भेटून घ्या. चला, शाळेला सुट्टी होते जाता. तुमचं नाव सांगीन मग सर, का भुईमुंगे सरनं पाठवलं म्हणून. हा, पण बाबू तुम्हाला सांगणं आहे, अभ्यास कराच लागेल तुम्हाला. सगळ्याला म्हणून राहिलो मी का अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाहीये. कॉप्या चालणार नाहीये ह्या वेळेस. कॉप्या नाही करत कोणी, काही टेन्शन नका घेऊ. चला, शाळेला सुट्टी झाली. सर्व विद्यार्थ्यांना 10वी बोर्ड परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जा, उद्यापासून पेपर आहे. इमानदारीने अभ्यास करा, इमानदारीने पास व्हा, मोठे व्हा. सोन्या, एवढे जण या शाळेत शिकायला आहे, मला तर आज दिसू राहिले. अरे आपण येऊनच राहिलो 2-3 दिवस झाले, तर मग आताच नाही दिसन काय? लागन तेवढे आहे विद्यार्थी. आता उद्यापासून तर पेपर चालू होते आपले. झालं मग का रे सोन्या? पण आपण म्हटलं हा ऑर्डर घेऊन तर घेऊ पाणी वाटाचा. मग आपल्यापाशी कामाले कोण आहे? आपण दोघंच नसलं तर हे बरोबर काम करते का बाकीचे? तू लोड नको घेऊ ना त्याचं. पहिले ठेका तर घेऊन घे तू. पहिले 5-50 कमावायची पाय ना. तू लेका निगेटिव्ह विचार करता हर वेळेस, म्हणूनच तर मला पटत नाही. पॉझिटिव्ह राहतं माणसानं. चल मुख्याध्यापक सराले भेटायला चल. पहिले ऑर्डर चालला जाईल नाही तर आपला. या वर्षी काही झालं तरी कोणालाही कॉपी करू द्यायची नाही, कारण बोर्डाची झाड कधीही पडू शकते. आणि त्याच्यात जर आपल्या शाळेचं नाव आलं तर त्याच्यात माझं बी नाव आहे आणि तुमच्या सर्वांचं बी नाव आहे. म्हणून राहिलो, तुम्ही याची काळजी घ्या. आपल्या शाळेचं नाव आपल्याला खराब होऊ द्यायचं नाही आहे आणि सोबतच आपलंही नाव खराब होऊ द्यायचं नाही आहे. म्हणून आपल्याला कोणालाच कॉपी करू द्यायची नाही आहे. बोर्डाची झाड जर पकडली पडली तर मग तुम्हाला माहित आहे ना का नोकरी जाऊ शकते आपली. आणि जेवढेही जुने विद्यार्थी आहे ज्यांचे विषय राहिलेले आहे आणि ते आता डबल परीक्षेला बसलेले आहे, त्याच्यावर जास्त करून तुम्ही लक्ष ठेवा. कारण तेच विद्यार्थी जास्त कॉप्या करते, तेच सापडते. म्हणून तुम्ही एवढी काळजी घ्या, निष्काळजी बनू नका. किरकिरे सर, हे तुम्हाला आखरीची वॉर्निंग आहे. यानंतर हे असे डॉक्टर सारखे कपडे घालून विद्यार्थ्याला शिकवायचं नाही. तुम्ही विज्ञान शिकवता, MBBS नाही शिकवत. लक्षात असू द्या तुमच्या. तुम्हाला हे आता आखरीची वॉर्निंग आहे. आणि उद्या परीक्षेच्या वेळेस फॉर्मल कपडे घालून यायचे, हे असे नाही आणायचे. तुम्हाला लढाव सांगणार आहे मला. सर, माझं स्वप्न होतं MBBS करून डॉक्टर बनायचं. ते आता पूर्ण नाही झालं, तर या शाळेच्या माध्यमातून तर काही ना काही मला वाटू राहिलं कपडे घातले ना का मी डॉक्टर आहे म्हणून. अरे हो, पण बरोबर आहे ना. पण तुम्ही 10वीला शिकवायला आहे ना इथं विज्ञान. तुम्ही काय डॉक्टर आहे काय? काही MBBSच्या पोराला शिकवू राहिले ना काय? जवळचे कपडे घालून चांगलं वाटते काय? बाकीचे जे विद्यार्थी आहे ना मला म्हणते का हे डॉक्टर सर आम्हाला कोण नाही म्हणते शिकवायले. म्हणूनच म्हणणं आहे तुम्हाला काही असे कपडे घालून येत का जो. आता ह्या टक्कलकर सराचं ठीक आहे, ते PTला शिकवायले शारीरिक शिक्षणले, म्हणून त्याचं जमून जाते. पण तुमचं नाही जमत ना. तुमचं चालच नाही जमत. म्हणून म्हणतो का फॉर्मल कपडे घालायचे, हे असे डॉक्टरचे कपडे घालून नाही यायचे. चला, जा उद्याच्या तयारीला लागा. आणि भुईमुंगे सर, खास तुमच्या विद्यार्थ्यांसाठी जरा लक्ष ठेवून म्हटलं, कारण तुमच्या वर्गातले पोरं लय कॉप्या करायला सुरू बसतात आहे. आणि मॅडम माया, कोणावर काही दया माया नाही करायची. कॉपी सापडली का धप्पा झोडपाचं पहिले धरून त्याला तिथं. का एवढ्या दिवस त्यानं काय केलं? अभ्यास नाही केला. नाही अभ्यास करता नाही आला जायला, डायरेक्ट झोडपाचं. काही दया माया नाही करायची. ठीक आहे ना सर, फक्त कोणी कॉपी करताना मला आढळलं पाहिजे. पाहिजा फक्त कोणाला जीवन नाही मारायचं आपल्याला. फक्त झोडपाचं आहे, त्याच्यानं डबल कॉपी नाही केली पाहिजे. एवढं लक्षात ठेव जा. नाही तर मग तुमचं मारणं म्हणजे बस. टक्कलकर सराचा तर काही विषयच नाही आहे. त्याला तर तसेच भेटे विद्यार्थी. त्याचा चांगलाच अनुभव आहे. ज्या वर्गात जातील तर कॉपी करतच नाही. त्याच्यानं त्याला सांगायचं काही गरजच नाही आहे. बाकी तुम्ही सगळेजण बघून घे जा. उद्याची तयारी करा. सगळ्याला बेस्ट ऑफ लक. तुम्ही दोघं थांबून जा. तुमच्यासोबत मला थोडं बोलायचं आहे. बोला ना सर, बिनधास्त बोला. काय करायचं आहे काय नाही तुम्ही सांगा फक्त. काही झालं तरी एकही चिटोरा त्याच्या जवळही नसला पाहिजे, काहीच नसला पाहिजे. त्यानं कॉपी केलीच नाही पाहिजे. कॉपी केली का तिथं झोडपा तुम्हाला फुल परमिशन आहे. काय म्हणतो टक्कलकर सर, भुईमुंगे सर,
बिलकुल मुलाचा करायचा नाही कोणाचाच, कोणीही असो, किती काही जवळचा विद्यार्थी असो. कारण जर बोर्डाची झाड पडली तर माझी नोकरी चालली जाईल, तुमच्याही नोकऱ्या चालल्या जाईल सोबत, आणि शाळेचं नाव खराब होईल, गावाचं नाव खराब होईल. हा, आपल्याला विद्यार्थी चांगला घडवायचा आहे, वांगला घडवायचा नाही आहे. ओके सर, ठीक आहे. उद्याच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. मी आहे येऊ सर? मी आहे येऊ नसते ते, मी आहे कमी नसते. या आंध्र या, कोण आहे तर लवकर लवकर पडले चष्मे काढा डोळ्याचे. डोळ्याचे चष्मे घालून रंगीबिरंगी इथं मुख्य जागा सर समोर येऊ राहिले. हा, लाजा शर्मा सगळ्या सोडल्या करा, लवकर काढा 2 मिनिटात. सवारी सर सवारी, आय एम व्हेरी सवारी. सॉरी सॉरी असते ते, सवारी नाही. हा, तुम्हाला सवारी सॉरीतला अर्थ नाही समजू राहिला. सवारी सवारी करू राहिला तिथं. बोला काय काम आहे तुमचं मला? हा, आता कुठं अडकलं तुमचं? सर तो डोळ्याचा चष्मा होता, त्याच्यानं घातला होता. डोळे दुखते ना, ते कसं फळ्यावरचं दिसत नाही आम्हाला बारीक अक्षराचं, म्हणून. पागल समजू राहिले का मला? पागल समजाले? रंगीबिरंगी चष्मे कोणत्या डोळ्याचे येऊ राहिले रे? हा, शायनिंग मारायला येऊ राहिले तुम्ही? इथं गार्डन होय का हे, का शिकायला येऊ राहिले? शिका पटकन आहे इथून, पास व्हा, लवकर निघा दुसऱ्या शाळेत. इथं पाहिजे नाही मला. हा, तुमच्याच्यानं एक विद्यार्थीचा बिघडू राहिला. मागीचे चष्मे आहे सर, ते कलरचे आहे, चांगले ब्रँडेड कंपनीचे आहे. यानंतर जर शाळेच्या वरांड्यात बी चष्मे घालून दिसले तर तिथून झाकलपट्टी करून तुमच्यावाले टीसी देऊन. तुम्हाला आखरीची वॉर्निंग आहे, जास्त मला यालाच नाही. आणि ह्या वर्षी जर कॉप्या केल्या तुम्ही दोघांना तर पाहून घ्या, डायरेक्ट टीसी देईन, रस्टिकेट करीन 5 वर्षासाठी. काय काम आहे पटकन बोला, आणि लवकर चालते वा इथून. सर ते 10वीची परीक्षा चालू होते ना आता उद्यापासून, तर पाणी वाटपाचं कोणाला दिलं तुम्ही काम? ते काम कोणाला दिलं नाही, अजून जायचं आहे. काहून, काय म्हणणं होतं तुमचं? तुम्ही घेता का तो ठेका? नाही म्हणजे हा आम्हीच घेतो समजा, पण आमची आता परीक्षा चालू आहे ना उद्यापासून, त्याच्यानं आम्ही काही घेत नाही. पण आमच्या इकडे पोरं आहे करणारे, तुम्ही म्हणत असाल तर हिशोबात करून देतो काम तुमचंवालं. हा, 400 रुपये रोज घेते ते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. जेवण खावण त्याच्या इकडे. तुम्ही म्हणत असाल तर 5 पोरं आणतो बा. 400 रुपये रोज लय होते रे. 400 रुपये रोजानं नाही पुरत काही. बिलकुल नाही पुरत. 400 रुपये रोज खायले म्हणते राजा. 500 रुपये रोजाच्या खाली येत नाही, पण ते आमच्या ओळखीचे आहे, ते म्हणे विचार जा, म्हणून आम्ही विचारू राहिलो. त्याच्यात आमचं काहीच नाही आहे. आम्हाला वाटू राहिलं का आमच्या घराकडले ते घुमू राहिले तेव्हा त्याला रोजगार भेटून जाईल, जेवढे दिवस पेपर आहे त्या हिशोबाने म्हणून राहिलो. बाकी पहा तुमचं काय म्हणणं आहे तर. तुम्हाला आम्ही फक्त 400 रुपये म्हणून राहिलो, 399 रुपयात बी कोणी भेटलं तर बिंदास सांगून द्या. आपण आपल्याला का सकाळपासून संध्याकाळपर्यंत थोडी वाटत आहे पाणी, त्याचा टाइमच आहे ना. हा, 10 वाजतापासून पेपर आहे तर काय 3 वाजेपर्यंत पेपर आहे, तो 3 वाजेपर्यंतच पाहिजे ना. रोजंदारी लई उरेल ना. नाही एवढा रोजच आपण नाही देत बा. जमत नाही ते एवढा रोज 400 रुपये कायले म्हणते. 400 रुपये रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत थोडी करायचं आहे. अरे ट्रॅक्टरच्या कामाला जाता वाढाले तर 300 रुपये रोजात होय तर तुम्हाला. एक काम करचे त्या, आपल्याला 200 रुपये रोजातच माणसं भेटते. हा, 350 रुपये म्हणून पाय सराले काय म्हणते तर 350 हवंच म्हणते ते. बरं जाऊ द्या, काय गरीबाच्या पोटावर पाय देता. 350 रुपये रोज देऊन द्या, उद्या पासपोर्ट घेऊन येतो. पहा आता तुम्हाला काय वाटतं, नाही म्हणत असाल तर मग राहू द्या. आता 350 रुपये रोजात पुरते आपल्याला. बरं ठीक आहे, उद्या घेऊन या तुम्ही पासपोर्ट 350 रुपये रोजानं. ठीक आहे, घेऊन जा. आणि संध्याकाळी रोजचे पैसे घेत जा. फक्त एवढं काम करता सर, का पैसे त्याच्या हाती नका देजा, आमच्या पैसे देजा. आम्ही बरोबर वाटतो. कारण कसं आहे, त्याच्यात येते चोयमाय झालेल्या नोटा आणि कोऱ्या नोटा. मग त्याच्यात करते ते झगडे का मला कोऱ्या नोटा द्या, मला चोयमायवाल्या आल्या. हा, म्हणजे बा म्हणून राहिलो. कसं आहे, तुम्ही कशा नोटा एकसारख्या देसान नाही ना. जर पूर्ण कडक नोटा असल्या तर आम्ही म्हणत होतो का तुम्हीच वाटा. नोटा कोणत्या कडकवाल्या येते आणि कोणत्या नरमवाल्या येते, त्याच्याच्यानं ते भांडणं करते. म्हणून तुम्ही आमच्याशी पैसे देजा, आम्हाला माहिती आहे कोणत्या पोट्याला कसे पैसे द्यावे लागते. ठीक आहे ना सर? बरं ठीक आहे, उद्या पासपोर्ट 9:30 वाजता तिथं हजर ठेवतो. ठीक आहे, चला जा आता आणि अभ्यास करा चांगले. बेस्ट ऑफ लक. 10वीचं वर्ष आहे तुमचं, ह्या वर्षी निघून जा रे बाबा. हा, 3-4 वर्ष उरायला तुम्हाला इथंच लटकून आहे. होऊन जातो सर, निघून जातो. तुमचा आशीर्वाद असला तर आम्ही पास होऊन जातो. येतो सर. चांगले पोरं आहे, काही ना काही आपल्या गावातल्या पोरायले रोजगार देऊ राहिले जे खाली पिले आहे. चला चांगला आहे.